आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अगं त्याचा किती लळा लागलाय तुला? लागलाय जानू, तू आणि भावनाने नवऱ्याच्या बाबतीत नशीबच काढलंय बरं का। किती भरभरून प्रेम करणारे नवरे मिळालेत तुम्हाला। अगदी खरं बोलला बघा वहिनी, होय की नाही जानू ते? जानू काय ग? हा काय हा सगळ्यांनी टेन्शन घेतलं ना? अगं तू आता माहीतच होतं मला, पण अजिबात काळजी करू नकोस। आई, मी जसा माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा विचार केला होता ना, जयंत अगदी तसाच आहे। त्याचं खूप प्रेम आहे माझ्यावर। त्याच्यासाठी तर मीच त्याचं जग आहे। अगदी फुलासारखं जपतो तो मला। जानू, तरी पण सांग ना, जयंत मधलं नक्की काय आवडतं तुला? वहिनी अगं असं स्पेसिफिक काही नाही सांगता येणार अगं। असं कसं ग जानूताई, काय ना काय तर खास असेलच की, सांग की। आई अगं म्हणजे जयंत मधल्या सगळ्याच गोष्टी आवडतात मला। म्हणजे तो जेवढं माझ्यावर प्रेम करतो ना, तेवढं तर मी सुद्धा करत नसेन। म्हणजे तुम्ही बघितलत ना, मी बागेत फक्त बबुचकासाठी अस्वस्थ झाले होते आणि लगेच तो त्याला घरी पण घेऊन आला माझ्यासाठी। हो ना ग, लाखात एक आहेत आमचे जावई। वीणा वहिनी, प्रश्न फक्त आम्हाला नाही विचारायचे, आता तुम्ही पण सांगायचं। चला सांगा बघू, आमच्या भावांमधलं तुम्हाला नक्की काय आवडतं ते। आणि सगळ्यात आधी तर वीणा वहिनी तूच सांग। ग बाई, काय अवघड प्रश्न विचारलाय जानू तू मला। आता यांच्याबद्दल काहीतरी चांगलं सांगायचं म्हणजे अगं सॉरी आई, माफ करा। बरं सांगते जानू, हे आयुष्यात आल्यापासून ना मला कुठल्याच गोष्टीचा हिशोब ठेवायला लागत नाही बघ। आता हे म्हणजे आमचे चालतं बोलतं कॅल्क्युलेटरच आहे। आपण एका विशिष्ट गोष्टीचे योग्य पैसे दिलेत की नाही हा प्रश्न पडणंच बंद झालाय मला। आरती वहिनी तू हसतेस काय? आता तुझी टर्न आहे, सांग आता। जानूताई आता व्यंकी बद्दल आणि वेगळं काय सांगू ग? आता त्याला ऐकता बोलता जरी येत नसलं ना, तरी माझ्या मनातलं लगेच कळते ग। मला कधी समजूनच सांगायला लागत नाही त्याला का मला काय हवं काय नको। आपले आपणच सगळं समजून घेतो। ए, काय ग? हे छळू नका तिला। लाजली ती। आहेच आमचा व्यंकी गुणाचा ग। आई, आम्ही तुलाही सोडणार नाही आहोत बरं का, तुलाही सांगावं लागणार आहे। चल ग, काहीतरीच आपलं तुमचं। आई सांग ना ग। हो आई, तुम्हालाही बाबांबद्दल आज सांगावंच लागेल। असं काय करता हो आई, सांगा की। मग आई सांग की। अगं बरं बाई, आता यांच्याबद्दल काय सांगू ग? यांच्या इतका प्रेमळ माणूस मी कुठेच पाहिलेला नाही। तुझा शब्द पाळणं हे आपल्या मुलींच्या लग्ना इतकंच महत्वाचं आहे। तुझा वाढदिवस मी कसा विसरेन लक्ष्मी? आज माझ्या आयुष्यात जो आनंद आहे, जे सुख आहे, ते सगळं तुझ्यामुळे आहे। एकदा का समोरच्याशी नातं जोडलं गेलं ना, मी मग बघायला नको। प्रेम, माया, काळजी, मदत अगदी भरभरून देतात समोरच्याला। देणाऱ्याचा हात आहे बघ त्यांचा। अगदी खरं बोललात ना आई। खरंच अगदी असतेच आहेत आमचे बाबा। भावनाताई, आता तुला जिग्स मधलं काय आवडतं ते आम्हाला सांग, चांगलं। हो ग भावनाताई, आता सिद्धूदादांबद्दल होऊनच जाऊ दे बघ, सांग। आई, मी आनंदी झोपल्यात का बघून येते। भावना, अगं सिद्धू नवरा म्हणून नाही, पण माणूस म्हणून त्यातले काहीतरी गुण आवडलेच असतील ना तुला? हो ना, मला तर सिद्धूदादा आपल्या गेटच्या बाहेर उभे राहिले होते ना, तुझ्यासाठी प्रेमाची परीक्षा द्यायला, त्यालाही आवडलं होतं। हे मात्र अगदी खरं आहे। भावना,
तुझ्या प्रेमाखातर त्याने स्वतःचा स्वाभिमान पणाला लावला ग. कुणीही करू शकणार नाही ते सिद्धूने तुझ्यावरच्या प्रेमाखातर केलंय. अगदी वटपौर्णिमेच्या पूजेपासून. भावना मॅडम इथे नसल्या म्हणून काय झालं? मी हजर आहे ना इकडे. अहो तुम्ही हजर राहून का उपयोग? ही पूजा तुम्ही करणार आहात का? हो, मीच करणार आहे पूजा. ते लग्नात घेतलेल्या तुझ्या बाजूपर्यंत. थांबा मॅडम, मी पण येते तुमच्यासोबत. चला. सिद्धू, हे बघ, हवं तर मी जाते आनंदीला शोधायला, पण कृपा करा आणि तुमच्या दोघांपैकी इथून बाहेर कोणी जाऊ नका. आई, नाही अहो, माझी मुलगी हरवलीये, मलाच जायला हवं. आणि मी भावना मॅडमना एकटं सोडणार नाही. आई, मला तर जेक्स मधल्या एवढ्या गोष्टी आवडतात ना की काय सांगू आणि काय नको. म्हणजे किती कमी वेळात त्याने आनंदीला आपलंसं केलं. आता तर आनंदी सुद्धा त्याला बाबा म्हणते. सगळ्यांना मदत करत असतो. आणि खरं सांगायचं तर भावनाताई, तुझे ते मित्र म्हणजे गॉड, मी आता हे काय बोलून जाणार होते? माझे मित्र? जानू, माझ्या मित्राचं काय? ते तुझे ते मित्र गाडे पाटील, तुझी आणि त्यांची जशी घट्ट मैत्री आहे ना, म्हणजे गाडे पाटील तुझे जसे घट्ट मित्र आहेत, तसाच जिक्स पण मला तुझा घट्ट मित्र वाटतो. हेच सांगत होते मी. या सगळ्या जणी सिद्धिराजच्या ज्या गुणांचं वर्णन करतायत ते सगळे गुण आणि अजून कितीतरी गुण त्यांच्यात आहेत. पण त्यांनी माझी घोर फसवणूक करून त्यांच्याच गुणांवर पाणी फिरलंय. त्यामुळे मी ठरवून सुद्धा आता त्यांच्या गुणांचं वर्णन करू शकत नाही. फार कठीण जात आहे आनंदी मला तुम्हाला सोडून तिथे राहणं. गाडे पाटलांच्या घरात अगदी एकटी पडलीये मी. आधी सुद्धा मी एकटीच होते, अर्धवट आयुष्य जगत होते. पण तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि माझं अर्धवट आयुष्य तुम्ही पूर्ण केलं. पण आता पुन्हा आपल्यात दुरावा आलाय. मला तो अजिबात सहन होत नाहीये. पण मी मनावर दगड ठेवून माझ्यापासून तुम्हाला दूर ठेवते. खरं तर किती छान आयुष्य होतं तुमचं आणि माझं, आपल्या दोघींचंच. मग हे सगळं का होऊन बसलं? सिद्धिराजशी लग्न केल्यामुळे माझी आणि तुमची ताटातूट झाली हे मी कधीच विसरणार नाही. माझी या लग्नाबद्दलची दुसरी कुठलीही आठवण ताजी राहील का नाही ते नाही माहिती मला. पण आपण या लग्नामुळे दुरावलो गेलो ही आठवण माझ्या मनातून कधीच पुसली जाणार नाही. लक्ष्मी निवास, लक्ष्मी